तर नमस्कार मित्रांनो, मला माहीत होतं की तुम्ही IPL अपडेट पाहताय, त्यासाठी मी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाचा व्हिडिओ बनवला आहे. अबे साले तर त्या IPL अपडेट जाऊ दे. तर आपल्यापेक्षा इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया उद्यापासून बॉर्डर क्रॉस टॉपिक सुरू होत आहे. तर बॉर्डर क्रॉस टॉपिकमधलं इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया एक प्रोपोगल सिनेमा पाहायला भेटत आपल्याला. जेवढी मजा आपल्याला इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आपल्याला पाहायला आवडत नाही, तेवढी आवडते इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. कारण की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया बॉर्डर क्रॉस टॉपिकमधली आणि ते पण ऑस्ट्रेलियामध्ये म्हटलं तर या सुकून आहे एक प्रकारचा. कारण की मी का म्हणते, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जे मॅचेस होतात ते पण ऑस्ट्रेलिया पिचेसवर जे वातावरण आहे त्याचं जे निर्माण होतं. कारण की दिल्ली तुम्ही आपण इंडियामध्ये पाहिलं दिल्लीचं जे तुम्हाला माहिती आहे की किती धूळ हे आहे, किती पॉल्युशन आहे, तसं ते पर्थमध्ये नाही. म्हणजे पहिला जो सामना होणार तो पर्थमध्ये होणार आहे. त्यासाठी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची काय प्लेइंग असून इंडियाची आणि ऑस्ट्रेलियाची कोण ह्या मॅच जिंकू शकतं प्रेडिक्शन करणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर लेट्स प्ले. आता आपण पाहू आपण इंडियाची पहिली प्लेइंग ते इंडियामध्ये सांगून देते की रोहित शर्मा अनुपस्थित आहे. कारण की ते फायदर झाले आहे, त्यामुळे रोहित शर्मा तो उपलब्ध नाही आणि शुभमन गिल जे इंजर्ड आहे, तर त्यामुळे दोन आपले जे हे आहे ते तर गेलेच आहे. तर दुसरं आपण प्लेइंग पाहतो पर स्टार्टिंगला जयस्वाल, दुसऱ्या नंबरवर मग आता ओपनर तर आपण पडिकलला पाहू. पडिकल नसेल तर मग KL राहुल आहे. नंबर 3वर विराट कोहली, नंबर 4वर ध्रुव जुरेल चांगला प्रदर्शन केला तर ध्रुव जुरेल मी ठेवतो. तर त्यानंतर ऋषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डी. मी नितीश कुमार रेड्डी याला का म्हणते, कारण नितीश कुमार रेड्डी ऑलराऊंडर आहे आणि जे पर्थचे जे पिचेस आहे ते पेसरसाठी चांगले आहे ना की स्पिनरसाठी, म्हणून मी एक प्लेअर जास्त ठेवला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि सुंदर. तुम्ही म्हणाल की अश्विनला का ठेवलं नाही, तर माझं जे लास्ट गेम झालं न्यूझीलंड वर्सेस तिथं अश्विनचा फॉर्म थोडा डिसेंट राहिला आहे आणि त्याच आपण अश्विन सुंदरचा फॉर्म पाहिला तर अति छान झाला आहे. जडेजाला ठेवावं लागते कारण जडेजा एक मिस्ट्री स्पिनर आहे. त्यामुळे 3 पेसर्समध्ये आकाशदीप, मोहम्मद सिराज आणि बुमराह. सिराजला का घेतलं आहे, कारण की ऑस्ट्रेलियन पिचेस आहे. मोहम्मद सिराज एक दिवस स्विंग भेटते ना ऑस्ट्रेलियन बाजू एकटा सिराज मारते. आकाशदीप पण चांगला क्वालिटी बॉलर आहे. त्यासाठी बुमराह तुम्हाला माहितीच आहे. बाकी हर्षित राणा नेक्स्ट टेस्टमध्ये पडं, पण या 3 माझे 3 पेसर हेच आहे. तर चला दुसऱ्या गोष्ट करूया ऑस्ट्रेलियाची. आपण ऑस्ट्रेलियाची गोष्ट करतो त्यात ट्रेव्हिस हेडचं नाव नाही आलं, ही गोष्ट कमी झाली नाही. तर ट्रेव्हिस हेड तर पहिलं राहील. त्यानंतर उस्मान ख्वाजा, लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी, नेथन लॉयड, स्कॉट बुलट, हेझलवूड आणि पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क. हे 4 फास्ट बॉलर होणार आहे. कारण की मला माहिती आहे की ऑस्ट्रेलिया टोटल हे 4 फास्ट बॉलर काढणार, भारताची तर पसंत काढणार आहे. यानं म्हणजे थोडं आपल्याला भिवं लागणार, कारण की ज्या प्रकारची बॉलिंग आहे ते वाटत नाही की यार भारताची फलंदाजी करेल. कारण की मिचेल स्टार्क आणि जॉस जोपर स्टार्टिंग करेल. त्यानंतर पॅट कमिन्स, त्यानंतर स्कॉट बुलट तुम्हाला माहिती असेल की जे WTC फायनल झाला 2023मध्ये, तेव्हा स्कॉट बुलटनेही आपल्याला मार दिला होता. तो आता पण थोडा जखम आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं सध्या तगडात भले हे दोन प्लेइंग वाटून तुम्हाला तगडात ऑस्ट्रेलियाचं वाटतं जे प्लेइंग ऑस्ट्रेलियाचे आहे. त्यानंतर आपण करू की प्रेडिक्शन. तर प्रेडिक्शन सिम्पल आहे की भारत जर मुकाबला जिंकायला त्यानंतर 4 प्लेयर खेळणं खूप जरूर आहे. पहिला तर विराट कोहली या मॅचमध्ये रन बनवावंच लागेल. त्यानंतर जयस्वालला तर या रनमध्ये ओपनिंगमध्ये चांगली साजेदारी करावं लागेल. त्यानंतर 3 नंबरवर ऋषभ पंत. भाई सर्व ह्या ऋषभ पंतवरच आहे. कारण की ऋषभ पंत ने ऑस्ट्रेलिया जे गाबा टेस्टने हारलं तर ऋषभ पंत खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराह. भाई बुमराहला काही करायचं नाही, बुमराहला आपली कॅप्टन्सी आणि हे पहिल्या टेस्ट जिंकलं. त्यानंतर सिराजला फॉर्म ढूंढायला लागत नाही, कारण की ऑस्ट्रेलिया आहे आणि तो सिराजचा फॉर्म आपल्याला मोहम्मद शमी चांगली पेस बॉलिंग त्यासाठी सिराज पाहिजे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचं खूप तगडा खूप आहे, कारण की ऑस्ट्रेलियाची टीम पाहून आपण हे करू शकतो. आणि त्यानंतर आपण गोष्ट केली बॉर्डर क्रॉस टॉपिक, तर उद्या पण सुरू होणार आहे. टोटल 7:50 सुरू होणार आहे 7 वाजता. तर पर्थमध्ये मॅच होणार आहे. तर आपल्यापेक्षा अपडेट मी तुम्हाला सांगतो. तर सबस्क्राईब करून तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.